हिमालयाच्या कुशीत एक असं ठिकाण जिथे फक्त निसर्गाची सुंदरता नाही तर आत्म्याला स्पर्श करणारी शांतता आहे. आज आपण त्या पवित्र स्थळी जाणार आहोत जिथे जगभरातून लोक येतात शांती शोधायला. ते ठिकाण म्हणजे दलाई लामा टेम्पल, धर्मशाळा. चला तर मग सुरू करूया हिमालयाच्या शांततेची ही आध्यात्मिक सफर. धर्मशाळा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातलं एक सुंदर डोंगराळ शहर. पर्वतरांगांमध्ये वसलेलं, हिरव्या जंगलांनी वेढलेलं आणि इथून सुमारे 10 किलोमीटरवर असलेलं गाव मॅक्लॉडगंज. हेच ठिकाण दलाई लामांचं निवासस्थान आणि तिबेटियन बौद्ध धर्माचे केंद्रस्थान. रस्त्यावर चालताना तुम्हाला दिसतील रंगबिरंगी प्रार्थना झेंडे जे वाऱ्यासोबत शुभेच्छा आकाशात उडवत असतात. प्रत्येक झेंडा म्हणजे एक प्रार्थना, एक चांगली भावना. आणि त्या शांत वातावरणात गाडी हळूहळू पोहोचते दलाई लामा मंदिराच्या प्रवेशद्वारपर्यंत. (1959) साली चीनच्या कब्जानंतर दलाई लामा निर्वासित म्हणून भारतात आले. भारताने त्यांना आश्रय दिला आणि त्यानंतर धर्मशाळा बनली लिटिल लासा. इथेच 1960च्या दशकात उभारण्यात आलं दलाई लामा टेम्पल. हे फक्त मंदिर नाही, श्रद्धा, करुणा आणि शांततेचं प्रतीक. दरवर्षी हजारो पर्यटक आणि श्रद्धाळू इथे येतात, कधी ध्यानासाठी, कधी मनशांतीसाठी आणि कधी फक्त एक क्षण शांततेचा अनुभव घेण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही या मंदिराच्या गेटमध्ये प्रवेश करता तेव्हा एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मन अगदी स्थिर होतं. मुख्य सभागृहात प्रवेश केल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येते एक भव्य सोन्याने झळकणारी बुद्ध शाक्य मुनींची मूर्ती. त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना आहेत अवलोकितेश्वर आणि पद्मसंभव यांच्या प्रतिमा. करुणा आणि ज्ञानाचं प्रतीक. इथे शांतपणे बसून ध्यान करणं म्हणजे आत्म्याला नवी ऊर्जा मिळणं. तुम्हाला भिंतीवर सुंदर भित्तचित्र दिसतील जी बौद्ध धर्माच्या शिकवणी सांगतात. सगळीकडे हलकी सुगंधी अगरबत्ती, भिक्षूंचे मंत्र आणि भक्तांची प्रार्थना. संपूर्ण वातावरण आध्यात्मिक बनून जातं. हिमालयाचं हे वातावरण जणू आत्म्याशी बोलतं. असं ठिकाण जगात फारच कमी पाहायला मिळतं. एक शांतता, ज्ञान, अध्यात्माचे केंद्र आहे. इथे तिबेटी बौद्ध परंपरेनुसार शिक्षण, साधना, प्रार्थना चालते. पर्यटक इथे भेट देऊ शकतात, येथील शांततेचा अनुभव घेऊ शकतात आणि कधी कधी दलाई लामा यांचं प्रवचनही ऐकायला मिळतं. धर्मशाळा ही एक पर्यटन स्थळ नाही तर एक आध्यात्मिक राजधानी आहे. इथे शांती, सहिष्णुता आणि करुणा या मूल्यांची जोपासना करणारी खरी जागा आहे. इथे दलाई लामांचे विचार मानवी मनाला स्पर्श करतात आणि एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरणा देतात. काचेत ठेवलेले महाल हे प्रत्यक्षात बौद्ध देवतांचे मंदिरातील लहान महाल. पवित्र मूर्ती आणि धार्मिक वस्तू जे काचांच्या संरक्षण पेटीत ठेवलेले असतात त्यांना महाल म्हणतात, कारण त्यांचा आकार छोटा पण राजवाड्यासारखा दिसतो. त्यावर सोनेरी, लाल आणि निळ्या रंगाचे तिबेटी डिझाईन असतात. सजावट अतिशय नाजूक आणि दिव्य. पवित्र मूर्तीचं संरक्षण अतिशय जुने, नाजूक आणि ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले. वस्तू, धूळ, वातावरण
आणि हाताळणीपासून सुरक्षित राहाव्यात म्हणून त्यांना काचेच्या पेटीत ठेवले जाते. ऊर्जा पवित्र राखण्यासाठी तिबेटी बौद्ध मतानुसार काही मूर्तीमध्ये आणि मंत्रलेखनात ध्यान, ऊर्जा, मेडिटेशन एनर्जी भरलेली असते. त्यांना कोणताही स्पर्श, नुकसान किंवा आवाज नको असतो. ही मूर्ती फक्त दर्शनासाठी, काही मूर्ती फार मौल्यवान आणि प्राचीन असल्याने भक्तांना जवळून बघण्यासाठी काचेच्या माध्यमातून दर्शन दिलं जातं. दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा अनुभव. सध्या आपण आहोत दलाई लामा मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर, जिथे शांतता, अध्यात्मक, ध्यान यांचं मिश्रण. हा हॉल तिबेटी भिक्षू रोजच्या साधनेसाठी वापरतात. इथे बसलं की मन आपोआप शांत होतं. भिंतीवर दिसणाऱ्या प्राचीन थंगा पेंटिंग्स, बुद्धांच्या शिकवणी आणि सौम्य मंत्रध्वनी ही सगळी ऊर्जा एकत्र येऊन मनावर एक जादुई शांतता निर्माण करते. पर्यटकही काही मिनिटं शांत बसून ध्यान करतात आणि ध्यान करताना असा अनुभव येतो जणू इथल्या सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात खोलवर येतात. धर्मशाळा आले आणि या मेडिटेशन हॉलमध्ये 5 मिनिटं जरी बसलात तरी तुमच्या प्रवासाचं सार्थक होतं असं नक्की वाटतं. दलाई लामा मंदिरात तुम्हाला बाहेरून आतपर्यंत एका ओळीत मोठमोठे गोल फिरवायचे चाक दिसतात. यांना तिबेटी भाषेत मणी चोखोर आणि इंग्लिशमध्ये प्रेयर व्हील्स असं म्हणतात. प्रेयर व्हीलमध्ये काय असतं? प्रत्येक चाकाच्या आत हजारो लाखो वेळा प्रिंट केलेले एकच मंत्र भरलेला असतो. हा बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचा करुणेचा मंत्र. एक प्रेयर व्हीलमध्ये हा मंत्र लाखो वेळा लिहिलेला असतो. त्यामुळे एकदा चाक फिरवलं लाखो जप केल्यासारखं पुण्य मिळतं. गोल फिरवण्याचं विज्ञान आणि अध्यात्मक. तिबेटी बौद्ध मतानुसार जेव्हा भक्त चाक हाताने फिरवतो तेव्हा चाकाच्या आतले सारे मंत्र विश्वात सकारात्मक ऊर्जा सोडतात. हे मोठे गोल फिरवण्याचे फायदे. वाईट विचार दूर होतात, मन शांत होतं, पुण्य वाढतं, करुणेची भावना वाढते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. एका मोठ्या प्रेयर व्हीलमध्ये हा मंत्र 20 लाख ते 40 लाख, कधीकधी 1 कोटी वेळाही लिहिलेला असतो. जरी तुम्ही एकदा हाताने फिरवलं तरी ते एक पूर्ण गोल करताना सगळ्या मंत्रांची ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे तुमच्याकडून लाखो वेळा मंत्र जप झाला असं मानलं जातं. यामुळे याचे नाव पुण्यचक्र. मित्रांनो, आपण सध्या आहोत धर्मशाळा मॅक्लॉडगंजमधील दलाई लामा टेम्पलमध्ये. इथे तुम्हाला दिसतात ही मोठमोठी गोल चाक. याला तिबेटी बौद्ध धर्मातील पवित्र प्रेयर व्हील म्हणतात. या मंदिराच्या परिसरातच दलाई लामांचं अधिकृत निवासस्थान. दरवर्षी इथे ते जगभरातून आलेल्या भक्तांशी संवाद साधतात. दलाई लामा हे फक्त धार्मिक गुरु नाहीत, ते आहेत करुणा, शांतता आणि मानवतेचे जागतिक संदेशवाहक. त्यांनी नेहमी सांगितलं, धर्म वेगळे असले तरी दया आणि प्रेम हीच खरी सार्वत्रिक भाषा. त्यांचं प्रत्येक वचन म्हणजे एक प्रेरणा. त्यांचा हसरा चेहरा जणू सांगतो की मनात राग नाही तर जग सुंदर आहे. म्हणूनच हे ठिकाण म्हणजे ध्यान, आत्मशांती आणि आध्यात्मिकतेचे केंद्र. हे चाक फिरवताना मनातल्या नकारात्मक भावना दूर होतात
आणि एक सुंदर शांतता अनुभवायला मिळते. म्हणूनच तिबेटी लोक म्हणतात प्रेयर व्हील फक्त धातूचं नसतं, ते करुणेचं चक्र असतं. जेव्हा सूर्य मावळतो आणि मंदिराच्या घंटा वाजतात तेव्हा जणू प्रत्येक ध्वनी मनाला सांगतो, थांब, श्वास घे आणि स्वतःकडे पहा. इथलं वातावरण असं की तुम्ही काही क्षण बसलात तर तुमचं मन आणि शरीर दोन्ही स्थिर होतं. पक्ष्यांचे आवाज, मंद वारा आणि मंत्रांचे सूर हे सगळं मिळून एक अद्भुत शांततेचा अनुभव देतं. स्थानिक लोक खूप साधे आणि हसरे आहेत. जर वेळ असेल तर जवळच तिबेटियन म्युझियम पण जरूर बघा, जिथे तिबेटचा इतिहास आणि तिबेटियन संस्कृतीची माहिती सुंदर पद्धतीने दाखवलेली आहे. संध्याकाळ होताच या सगळ्या परिसरात एक अद्भुत प्रकाश झळकतो आणि मंदिराची शांतता अधिक गहिरी होते. तर मित्रांनो, हे तो धर्मशाळातील दलाई लामा टेम्पल. तर इथे आल्यावरती खरंच मनाला शांती तर मिळतेच आणि या शांततेच्या वातावरणामध्ये खूपच वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला. मंदिर दर्शन झाल्यानंतर बाहेर पडल्यावर दिसते मॅक्लॉडगंजची रंगीबिरंगी बाजारपेठ. इथल्या गल्ल्यांमध्ये मिळतात सुंदर तिबेटियन कपडे आणि स्मृतिचिन्ह. तर मित्रांनो, ही होती आपल्या धर्मशाळा प्रवासाची सर्वात सुंदर जागा, दलाई लामा टेम्पल. शांतता, करुणा आणि मानवतेचं हे पवित्र केंद्र प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जरूर पाहावं. इथं आल्यावर कळतं, खरी शांती म्हणजे बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण घेऊन येणार आहोत धर्मशाळेचा अजून एक अद्भुत ठिकाणाची गोष्ट. तोपर्यंत नमस्कार आणि लक्षात ठेवा, शांतता हीच खरी शक्ती आहे.